नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता आजपासून राज्यात सुरू होणार पुन्हा एकदा तुफानी पाऊस। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता आजपासून राज्यात पुन्हा एकदा सुरू होणार तुफानी पाऊस। पण आजपासून राज्यातील कोणत्या भागात तुफानी पाऊस सुरू होणार, राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पावसाची सुरुवात आजपासून होणार, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता आजपासून राज्यामध्ये सुरू होणार पुन्हा एकदा जोरदार पाऊस। पण आजपासून राज्यातील कोणत्या भागात पाऊस सुरू होणार आणि आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात कधीपासून जोरदार पावसाची सुरुवात होणार जाणून घेऊया। बघा मित्रांनो, विशाखापट्टणम पाशी जे डीप डिप्रेशन तयार होत आहे, याच्यामुळे आजपासून आपल्या राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार। आता हा पावसाचा जोर जो आहे तो कधीपर्यंत सुरू होणार आणि आपल्या जिल्ह्यात तालुक्यात पाऊस कधी आणि कसा पडणार, या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया। बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये मध्य बंगालमध्ये आंध्र प्रदेशच्या पूर्व दिशेला विशाखापट्टणम नावाचं शहर आहे। आता इथं काय झालंय मित्रांनो, कमी दाबाचं तीव्र क्षेत्र तयार झाले आणि हे क्षेत्र आंध्र प्रदेशच्या मार्गाने आपल्या पावन मायभूमीमध्ये प्रवेश करणार आहे। आणि लक्षात घ्या, आता याची जी सुरुवात आहे ती पूर्व विदर्भापासून असणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्रातून असणार आहे। लक्षात घ्या, याच्यामुळे आजपासून आपल्याला कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढताना दिसणार आहे, खास करून चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, त्यासोबतच नांदेड या जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे। पण इथून पुढच्या 5 दिवसात जोरदार पाऊस कुठे होणार आहे लक्षात घ्या। इथून पुढे 5 दिवसात तुम्हाला काय सांगालो, आजचा दिवस तात्पुरता सोडून द्या, आजपासून सुरुवात व्हायली, पण इथून पुढच्या 5 दिवसात म्हणजे 1 ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडणार। सुरुवात पूर्व विदर्भातील 5 जिल्हे, त्यानंतर पश्चिम विदर्भातील त्या ठिकाणी 6 जिल्हे, त्यानंतर आपण जर बघितलं तर मराठवाड्यातील 8 जिल्हे। म्हणजे पहिल्यांदा काय होईल की 29-30 तारखेला पावसाचा जोर पूर्व विदर्भात जास्त असणार, म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि नागपूर इथं। त्यानंतर काय होणार की 1 तारखेला पावसाचा जोर पूर्व विदर्भातील हे 5-6 जिल्हे, पश्चिम विदर्भात अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि त्यासोबतच पूर्व मराठवाडा इथं पाऊस वाढणार आहे। 1 तारखेला संपूर्ण मराठवाड्यात पाऊस जोरदार आहे आणि संपूर्ण विदर्भात पाऊस जोरदार आहे। त्यानंतर आपण 2 तारखेचं बघितलं तर 2 तारखेला मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राचा बराचसा भाग इथं पाऊस जोरदार आहे आणि कोकणात सुद्धा हलक्या सरी होतील। पण 3, 4, 5 या 3 दिवसात संपूर्ण राज्यात पाऊस धुवाधार कोसळणार आहे। मग हळूहळू पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यातून कमी होऊन उत्तरेकडे व उत्तर कोकणात सरकणार आहे मित्रांनो। या पद्धतीने म्हणजे पूर्वेकडून पाऊस वाढत जाणार आहे, पश्चिमेकडे दक्षिणेकडून पाऊस वाढत जाणार आहे, उत्तरेकडे 5 दिवसाचा स्पेल असणार आहे। 1 ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार आहे आणि पुन्हा 2-4 दिवसाचा गॅप घेऊन 9 ते 10 तारखेला पुन्हा एकदा नवीन जो स्पेल आहे तो सुरू होणार आहे। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आता सप्टेंबर महिना भयंकर पावसाचा असणार आहे, सगळे धरणं वगैरे भरणार आहेत, विहिरी भरणार आहेत, एवढी मात्र या ठिकाणी अपडेटेड माहिती। आता भविष्यात पाऊस कसा राहणार याबद्दल आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असणार लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.